मैत्रिणीनं काय चालू आहे इकडे? बाबा 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 बाबा, ओ माय गॉड, 2 दिवसाचा व्हिडिओ आज माझ्या समोर आला. आणि काय एक झटके में रिश्ते बदल गए, नाते बदल गए, माँ बदल गई, सब बदल गई. समजलं का? एक झटक्यामध्ये टोमली तिकडून आली त्या फपसंगर काय घाव आहे ते फगझरबर्ग. हां, तिथून आली आणि सगळे रिश्ते चूर 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 करून गेली रे बाई. वाटोळं केलं त्या बाईने. तुम्ही मला म्हणजे नक्की कमेंट करून सांगा, अशी सून कोणाला पाहिजे? असं वाटोळं करणारी. म्हणजे ही जी बाई आहे, ही बाई आहे, बाईच बोलणार, 2 मुलींची आई, तिला बाईच बोलणार. तर तिने तिच्या नवऱ्याला असं काबूमध्ये केलेलं आहे. आता ही लक्झमबर्गमधून इंडियामध्ये आली होती आणि 10 दिवस होती. कारण मला माहीत नाही, मी म्हणजे तिचे व्हिडिओ जे आपण बघतो ना, 1 2 3 4 असे दिवसाचं ते काहीतरी असतं, पण ते अगोदरच रेकॉर्ड केलेलं असतं ते व्हिडिओ. त्याच्यामुळे किती दिवसाची ती किती दिवस राहिली ते काय नाही. आणि मला तर काही इंटरेस्टच नाही आहे या लग्नाचा व्हिडिओ बघायला. पण मी आज व्हिडिओ बघितला आणि मला असं वाटलं, काय बाई आहे, एवढी बाई, नीच बाई, म्हणजे एवढा थर्ड क्लास त्याच्यामध्ये उतरू शकते? कशी उतरू शकते? मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. सॉरी. मला आज त्या कोणतो खुजली मास्टर त्याला खुजली होती म्हणे आणि त्याला घरी आणलेलं म्हणे. आणि नंतर मग एवढ्या आईने बिचारीने त्या खुजली मास्टरला घरी आणून एवढं मोठं केलं, एवढं शिकवलं. बिचारी म्हातारी त्या नाशिकमध्ये मार्केटमध्ये जाऊन बसते, ते बघायला पाहिजे. पावसाळा तेव्हा ह्या लोकांचा डायलॉग वेगळा होता. तेव्हा ह्या लोकांनी काहीच नाही सांगितलं की माझा मुलगा चांगला आहे, तुम्ही माझ्या मुलाला असं बोलू नका, तसं बोलू नका, ह्याव की त्याव की, असं ही नाशिकवाली बाई सांगत होती. नाशिकवाली म्हातारी, सॉरी, ओ माय गॉड, म्हातारी नाही टप्प्यासारखी मग भडकेल बाबा ही पण आपल्यावर. तिथं फिरायला गेली आहे. लास्ट इयर लक्कीली वाचली, नाहीतर तुम्ही विचार, माहिती आहे ना कुठे गेली होती ती. नसीब साथ दे गया बुड्ढी का. पण आता पण तिला काही जायची गरज नव्हती ट्रिपमध्ये. कारण आता सगळीकडे देशभरामध्ये ना सगळं भांडण हे ते. आणि आता सगळ्यांनी सांगितलं की प्रवास टाळा, हे असं करा तसं करा. सांगा, त्यांची मर्जी, त्यांचे पैसे कमवलेले आहे ना. तेच बोलते ना, मी अख्ख्या वर्ष मेहनत करते आणि वर्षातून एकदा मी फिरायला जाते. फिरायला हो. म्हातारपणात पण लोकांना फिरावंसं वाटतं. म्हणजे दुसरं सहाराचा काठी, म्हणजे स्वतःचा काठी आहे तो बायकोचा पाठी गेलेला आहे. स्वतःचा काठी बायकोच्या पाठी, माईला दुसरी कोणतरी काठी घ्यायलाच लागतं ना. तर माझा विषय काय आहे, ते कुठे पण जाऊन दे, काही पण फिरून दे, किती पैसा खर्च करून दे. मला एक तुम्ही मैत्रिणी सांगा, एवढं फगझंगबर्गमधून इथे इंडियाला आली, तिच्या आईला भावाच्या घरी पुण्यामध्ये बोलवलं, आणि पुण्याहून ही मुंबईला पण गेली. त्या भुताटकी ती झोपडपट्टीची ती क्वीनला भेटायला, झोपडपट्टीची राणी, ते काय चाळीच्या राणीला भेटायला गेली. हॅलो, हां, असं 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 करतात हे लोक फोनवर. तर चाळीच्या राणीला भेटायला गेली. त्याच्यानंतर कोणती एक अवदासा होती बाबा, तिचं तर काय विचारूच नका. काय 1 महिन्यामध्ये 12 किलो 16 किलो कमी करायला. भुताटके, पहिलं ते तुझं जे आहे ना ते नाहीच आहे. आणि ते पण, आणि जे आहे त्याला पण म्हणजे नको म्हटलं तर ते काय, ते असं काडीमध्ये असं लटकवलेलं, तो काय असतो ना, ते शेतामध्ये लंबवतात ना कावळा हकलवायला, तसं तुला ते शेतामध्ये बसवायला लागेल. अशा भुताटक्या मैत्रिणींना भेटायला ही मुंबईला गेली. शॉपिंग केली लाखो लाखो रुपयाची. म्हणजे हीच दाखवत होती, हे पाहिजे ते पाहिजे, ताटाला हे पाहिजे. सख्ख्या सासूला भेटायला नाही गेली.
एवढ्या फगझंपरमधून आलेली. मला तुम्ही सांगा, मग त्या म्हातारीला सॉरी त्या बाईला राग नाही येणार का? आणि का तो पोरगा शेण खातो का? मला वाटतं तो शेण खातो. का? कारण आहे ना, तो त्याच लायकीचा आहे. दुसरा कोण माणूस असता आणि त्याला आईवर प्रेम असतं ना, त्याने हट्टच धरला असता. तिथे जाळीच्या राणीला भेटायला जाते, ती अवदसाला भेटायला जाते, आणि दुसरी ती कोण होती ती बाबा, त्याचं काय विचारूच नको, फन्नीची बायको. ओ माय गॉड. त्यांची ती आपली गॉसिप बरोबर मारते, बरोबर मारते फन्नीची. मार मस्त मजा येते. तर ते या बंद करी रजेस. तर ह्या 3 अवदसांना भेटायला ती गेली आणि मोठ्या म्हातारीला सासूलाच भेटायला नाही गेली. लोक सांगतात कमेंटमध्ये, म्हातारीच्या म्हणजे आईच्या शेण खव्या ते पोराला सगळ्या शिव्या घालतात कमेंटमध्ये, आईच्या व्हिडिओमध्ये, की किती नालायक पोरगा आहे, असं करतो का, बायकोच्या बाई झालाय. शी इज्जत काढली रे फॅमिलीची. मला कधी काय वाटतं माहिती आहे का मैत्रिणींनो, हे लोकांना सगळं प्लॅनिंग करतात का? आणि मग बघा ना, ती अचानक तिथून पळून आली. माझ्या प्रकारे सोनं बिनं काही विकायला गेली असेल. म्हणजे भारतामध्ये काय आता हे घर घेतात आहे आणि महत्त्वाचं काम, बाबा ह्या लोकांचं महत्त्वाचं काम म्हणजे काय पण असू शकतं. सोनं बिनं विकलं असेल, तिचं घर तर विकणार नाही म्हणते ती. सोनं बिनं विकून, आता सोन्याला पण रेट वाढले, सोनं बिनं विकून पैसा अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून आता ते घर घ्यायचं आहे ना. दुसरं कोण बाई असती ना, सुखात राहिली असती 2 रूम किचनमध्ये. पण आता काय आहे, आपल्याला शो करायचा आहे, लोकांसमोर पैशाचा दाखवायचा आहे. अरे ती आईला फिरवायला कोणी नेत नाही आहे. कोण हाय तो पोरगा, मी त्याला ओळखत नाही, असेल बहिणीचा पोरगा, तो घेऊन फिरायला. अरे शेण खाव्या, तुला न्यायला पाहिजे होतं तुझ्या आईला. आणि हा मस्तपैकी बसलाय घरी भागजंबरमध्ये. शेम ऑन यू. मला वाटलंच नव्हतं हे लोक असं आहेत. आणि खरोखर ती म्हातारी पण ती आई पण काय म्हणते माहिती आहे का, आपली जिंदगी आपण मस्तपैकी जगायचं. ज्यांना आपण प्रेम दिलं होतं ते विसरले. म्हणजे अगोदर लोक सांगायचे ओ आई लोक सांगायचे तुम्हाला की तुमचा मुलगा बायकोचा बैल झाला, तेव्हा मान्य करायला पाहिजे होतं. ते मान्य केव्हा झालं, जेव्हा ही पागल औरत तिथून इथे आली. कुठे आली? पुण्याला. आणि तुम्हाला न भेटता गेली. आणि तुम्ही जे काही बोललेलं ना, मला बरोबर पटतं बरं का. जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला भेटेल. 2 मुली आहेत, उद्या त्या मोठ्या होणार आणि जे तुम्ही केलेलं आहे ते बघणार आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर करणार. जसं तिने तिच्या पोराला बाजूला केलं, समजलं का, हिच्या वहिनीने तिच्या नवऱ्याला दूर केलं, आई तसं हिने पण हिच्या नवऱ्याला दूर केलं. आता पुढे मोठी मुली जेव्हा होणार ना, ते पण असंच करणार तुम्हाला. जसं तुम्ही केलं आहे, जसं तुम्ही खड्डा खोडला तसंच हे लोक पण खड्डा करणार आणि त्याच्यात तुम्ही पडणार. म्हणजे तुम्हाला लाज वाटते की नाही? अगं बाबा, तू तर म्हणजे एवढं खायची, सासू आली, सासूने हे आणलं, एवढं प्रेम. ती प्रणाली कुठे गायब झाली माहीत नाही. प्रणालीकडे म्हणजे सगळा काय होतं ना ते होतं. प्रणाली गायब कुठे झाली मला नाही माहीत. तिने मला एकदा स्क्रीनशॉट पाठवला होता. हिच्या सासूने ना व्हेरी गुड असं मेसेज केलेला. म्हणजे तिने सांगितलं होतं, मला दाखवला नव्हता, तिने मला सांगितलं होतं की तिच्याकडे ते स्क्रीनशॉट आहे. पण ती आता कुठे गायब झाली मला माहीत नाही. मी खरं सांगते मैत्रिणींनो, दुसरे कोणी असतील ते विसरतील, पण मी आहे ना असं कोणाला विसरत नाही. ठीक आहे ना. काही लोक बोलतात तिला आपली आठवण नाही आहे. नाही, पण माझं काय आहे, ज्याच्याबरोबर माझं चांगलं होतं पण तो आता नाही आहे, गायब झालेला आहे. त्याची आठवण मला येते. आणि जर हा व्हिडिओ ना प्रणाली तुम्हाला बघत असशील ना,
तर बघ, मी तुझी आठवण करते. बाकीचं आहे जे आहे, तुझ्या मैत्रिणी आहेत त्या, पण राहून दे. पण काय झालं, कुठे गेली, आपल्याला काय माहीत नाही. पण ह्या प्रणालीकडे हिचं सगळं स्क्रीनशॉट हिच्या सासूने व्हेरी गुड असे कमेंट जे केलेले होते ना, ते सगळे त्या प्रणालीकडे आहेत. पण प्रणाली आता नाही. मला तर वाटतं हे झोपडपट्टी गँगवाली आहे ना, हिनेच काहीतरी केलं आहे तिला. हो, त्याच्यामुळे प्रणाली दिसत नाही. जाऊन विचारा, झोपडपट्टी ती कोण आहे ती, विचारा प्रणाली कुठे आहे. कारण हे लोकच तिला ना शोधत होते. तर माझ्या प्रकारे ह्या लोकांनीच तिला काहीतरी केलेलं आहे. कोण? ती चाळीची राणी आणि ते फन्नीची बायको, ह्या लोकांनीच तिला काहीतरी केलेलं आहे. आणि शोधा, विचारा त्यांना, तुम्ही काय केलं तिच्याबरोबर, ती कुठे आहे. मी तिचा पत्ताला काढत होता ना, का? कारण ती खरं बोलत होती, या लोकांच्या विषयी खरं सांगत होती. त्याच्यामुळे आज ती नाही. खरं जे बोलतात ना, त्याच्यात झाकायला 100 लोक येतात, पण खरं खोटं ना, कळलं का? म्हणजे खरं झाकायला येतात, म्हणजे ते समोरच्या पाठीने खोटं बोललेलं असतं. तर खरं समोर यायला नाही पाहिजे म्हणून ते जे आपलं खरं दिसायला नाही पाहिजे दुनियासमोर म्हणून जो खरं बोलतो त्याला त्याने बंद करतात. आणि प्रणाली त्याच्यानंतरच गायब झाली होती. हे एवढे खोटारडे लोक आहेत ना मैत्रिणी, तुम्ही सांगू नये, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. हे सगळे ना जॉईंट आहेत का? असं नाही हो, जॉईंट कशासाठी आहे माहीत, मी सांगते, समजले ना. म्हणजे बघा, हिला काही प्रमोशन आलं तर ही तिला सांगणार ते प्रमोशन आलं अशी अशी यूट्यूबर, मग ते लोक, मग ती जी जॉईंट ही आहे. ह्या लोकांचे सगळ्यांचे बघा तुम्ही, जे प्रोडक्ट विकत आहेत काही वेळेला सेम असतात. तुम्ही बघा, ठीक आहे. तर तुम्ही विचार करा, मी काय जे बरोबर बोलते. आणि खरोखर रे मन्या, खरोखर बायकोचा बैल झाला. आणि एवढं तू म्हणजे एवढं खाली पडशील मला माहीतलं नव्हतं. खातखुदली मास्टर होता तू. तुझ्या आईने तुला ते रिक्वेस्ट करून बोलून आणलं की नको, माझ्या पोराला माझ्याकडे राहून द्या, मी त्याला बघेन. मग तू त्याचं ते आईवर हे काढला, दुश्मनी काढली. तर बेकार माणूस आहे. बाकीचं काय नाही मैत्रिणी, मला पुष्कळ वाईट वाटलं. आता वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे, कारण कोण कोणाचं ना म्हणजे वाईट वाटून घेत नाही. जे सगळे मजे मारायला येतात आणि व्हिडिओमध्ये ना मग सांगता पण येत नाही. हे लोकांनी एकत्र येऊन असं, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की असे व्हिडिओ लवकरात लवकर म्हणजे पुढे जातात भांडणाचे. त्याच्यामुळे ह्या लोकांचं काहीतरी हे पण असू शकतो, काय म्हणतात, एकत्र बसून ह्या लोकांनी प्लॅनिंग केलेलं असेल. आता बघा ना, यूट्यूबमध्ये पुष्कळ आहेत. ते कोणती रोहनप्रीत ते काहीतरी आहे, दरवेळेला भांडतात, दरवेळेला वेगळं होतात. आणि एकदा ती प्रेग्नेंट होते म्हणते, नंतर म्हणते बच्चा मर गया म्हणते पेट में, त्याच्यानंतर असं पुष्कळ काय काय ती सांगत असे. बघितलंच असेल यूट्यूबमध्ये. बेकार बायका मी पुष्कळ बघितलेल्या आहेत, जे मराठी यूट्यूब चॅनल पण चालवत आहेत. त्याच्यातली एक तर ती बाई विचित्रच आहे बाबा. कितीतरी वेळा नवऱ्याला बाहेर काढलं तिने आणि परत नवऱ्याला जवळ घेतलं, का? रेकॉर्डिंग शूटिंग करायला. आणि ज्या ज्या पोरी होत्या, ज्या ज्या बायका होत्या, सगळ्या वेगळं झालेलं आहे, कोणच राहत नाही. त्याच्यामुळे हे जे यूट्यूबमध्ये जे भांडणं दाखवतात, तर ते काहीतरी त्यांचं प्लॅनिंग असू शकतो, ठीक आहे ना. त्याच्यामुळे आपण जे आपल्याला दिसतं त्याच्यावर मी बोलते. पण तू काय म्हणतात, आईच्या पोटात 9 महिन्यात राहिलेलं ना, त्याचं तू कर्ज फेडू नाही शकणार. एकदम लई बेकार पोरगा झाला. एवढा बेकार पोरगा म्हणजे मला वाटलंच नव्हतं. एवढं गोडगोड बोलतो ना nya करून. तर मला वाटलं होतं की आईला चांगलं करून बघेल, असं करेल. तर बघा ना, ही परवाशी आली आणि त्या सासूला न भेटता गेली. भेटून गेली त्या ती 3-4 छपऱ्या बायका, त्या छपऱ्या यूट्यूबर त्यांना भेटून गेली. अशा छपऱ्या यूट्यूबर जे खोटं फेक प्रमोशन करतात की हे लावा ते लावा, 100 प्रोडक्ट तोंडाला लावतात. आणि त्याच्यानंतर ते डर्मोटॉलिस्ट काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला बाबा, डर्मटॉलॉजिस्ट, हां, त्यांच्याकडे जाऊन ते चेहऱ्याला काहीतरी करून येतात. 100 प्रोडक्ट तोंडावर लावल्यानंतर काय होईल चेहरा मला सांगा. तर बाकीचं काय नाही मैत्रिणीनो, अशा भंगार मैत्रिणीपासून दूर राहा आणि तुमच्या सासू सासऱ्यांना जवळ करा. आणि तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा. पुष्कळ वेळ पण पडलेला आहे व्हिडिओ. तर चला, बाय बाय.
व्हिडिओ बघितलंच थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ कोणावर यायला पाहिजे ते पण सांगा. बाय बाय.